आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला भात। तेही फक्त 10 मिनिटात बनवून तयार होईल, जास्त वेळ न लागता। कधी कधी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा रोज रोज चपाती भाकरी खाऊन कंटाळा येतो। त्यावेळी आपल्याला असं वाटतं की काहीतरी झटपट बनणारी आणि तोंडाला चव देणारी रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटही करा आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात। तर आज आपण मसाला भात पाहणार आहोत। इथे मी तांदूळ कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून नितळवून घेतलेला आहे। 2 वाट्या छोट्या 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढा बनवायचा असेल तेवढा घेऊ शकता। तर धुवून ठेवायचा, पाणी नितळवून घ्यायचे आहे। बाकीचे साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते। चला तर आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, तुम्ही उभे काप करून घेऊ शकता। आणि इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, पाऊण वाटी आहेत। तुम्ही वाळलेले मटर ही भिजवून घेऊ शकता। टमाटर 1 घेतलेला आहे, गाजर 1 आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 बारीक बटाटे आहेत, मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत। बटाटे जास्त वेळ असेच ठेवू नका, नाहीतर काळे पडतात, पाण्यात ठेवू शकता। कोथिंबीर आहे, थोडा घरचा मसाला घेतलेला आहे 1 चमचा, 2 तमालपत्र लागणार आहेत, हळद 1 चमचा घेतलेले आहे आणि हा गरम मसाला किंवा गोडा मसाला घेऊ शकता, दोन्हीपैकी कुठलाही। 1 ते 1.5 चमचा, स्वादानुसार नमक। वाटण तयार करण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आहेत। 1.5 ते 2 इंच आलं घ्यायचं, 13-14 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे काप करून। हे आता बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। याच्यात तुम्ही कोथिंबीरीचं देठ घालून पेस्ट तयार करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात ती बारीक करून घ्या। इथे मी कुकर चढवलेला आहे, तेल घालायचे आहे। तेल तापलेलं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली छान की जिरे घालायचे आहेत, जिरे छान तडतडून द्यायचे आणि तमालपत्र घालायचे आहेत। आता कांदा घालून घेऊया। कांद्याचे मी बारीक काप केलेले आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर उभे कापही करू शकता। आणि कांदा आता थोडा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यात तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता कांदा मऊ येण्यासाठी, पण मी असंच भाजून घेणार आहे गोल्डन कलरमध्ये। आणि कढीपत्ताही घालायचा आहे, कढीपत्ता विसरला माझ्याकडून, कढीपत्ताही घालायचा आधीच। तमालपत्र घालतो तेव्हाच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कांदा भाजलेला आहे, टमाटर घालायचे आहे। टमाटर काही जास्त नाही भाजलं तरी चालते, थोडं आपण 1 सेकंड बस त्याला हे फिरवून घेणार आहोत। याच्यात तेलात तुम्ही लवंग काळे मिरेही घालू शकता, शेंगदाणे घातलेले आहेत, बटाटा गाजर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घालू शकता। याच्यात असं काही नाही की हेच घाला तेच घाला। वाटाणे हे चांगले तेलात भाजून द्यायचे आहेत आणि आपण मसाला बारीक करून जे वाटण घेतलेलं आहे ते याच्याबरोबरच आता भाजून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले आणि भाज्याही आपल्या चांगल्या भाजल्या जातील। जेवढ्या आपण भाज्या चांगल्या परतून घेऊ ना तेलात, तेवढा भात खूप चांगला लागतो हा। हे आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे, तेलात चांगलं भाजलं पाहिजे। हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे ना तेही चांगलं भाजलं पाहिजे, नाहीतर तुम्ही भाज्या घालायच्या आधी सुद्धा हे वाटण भाजून घेऊ शकता। चांगलं तेलात भाजलेलं आहे, लाल तिखट आहे। आपण मिरच्याही घातलेल्या आहेत वाटण करताना, त्यामुळे लाल तिखट तुम्हाला आवडेल तेवढं घाला। मी गरम मसाला घेतलेला आहे, हळद, तुम्ही गोडा मसाला घेतला तरी चालेल। हे आता तेलात चांगले आपण परतून घेऊया मस्त। आता मी त्याला चांगले परतून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे, मी टाकलेलं आहे। आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून नितळवून घेतलेलं आहे, पाणी बिलकुलही नाही याच्यात। हे पण मिक्स करून घ्यायचे। असं आपण
तेलात जर चांगलं सगळं भाजून घेतलं ना, एकदम सुट्टा भात आणि एकदम छान होतो. हे पण गरजेचं आहे, तेव्हाच आपला मसाले भात एकदम चांगला होतो, सुट्टा एकदम सुटसुटीत. आणि तांदूळ तुम्ही जुनाच तांदूळ घ्यायचा, तांदूळ काही नवीन घेऊ नका, नाहीतर भात नाही चांगला होता. आणि इंद्रायणी तांदूळ तर बिलकुल घेऊ नका. तांदूळ आता मी एकदम भाजून घेतलेले आहेत चांगले तेलात, हे पहा. आणि याच्यात सिक्रेट एक वस्तू म्हणजे याच्यात थंड पाणी घालायचे नाही, गरमच पाणी घालायचे आहे. गरम पाण्याने भात एकदम सुट्टा सुटसुटीत होतो. इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं. आपला तांदूळ बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. स्वादानुसार नमक टाकायचे आहे. आणि लगेच झाकण बंद करायचं नाही, उकळून द्यायचं. मी गरम पाणी घातलेलं आहे, गरमच पाणी घालून बघा, पहा खूप छान भात होतो. आणि तांदूळ बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालू नका. तर याला उकळून द्यायचं आहे. कोथिंबीर घालूया. उकळलं की पुन्हा एकदा असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग आपल्याला झाकण बंद करायचं आहे, उकळून द्यायचं चांगलं. हे पहा आता उकळायला लागलेलं आहे, उकळायला लागलेलं आहे. आता झाकण बंद करून घेऊया. आणि 2च शिट्ट्या करायच्या आहेत, जास्त शिट्ट्या करायच्या नाही त्याला. मी गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघाल्यानंतर पाहूया. आता गॅस निघलेला आहे, खोलून पाहूया. हे पहा खूप छान सुट्टा एकदम मोकळा मऊ बनलेला आहे. कुठंही आपल्या भाज्या एकदम व्यवस्थित बनलेल्या आहेत. हे पहा खूप छान बनलेला आहे. चला तर आता सर्व करूया याला. एकदम सुट्टा मऊ आणि एकदम छान भात बनलेला आहे. याच्यातल्या भाज्याही एकदम पहा एकदम ह्या तुटलेल्या नाहीत, काही नाही, एकदम छान आहेत. आपण तेलात भाजलं ना सगळं, त्यामुळे एकदम व्यवस्थित भात बनलेला आहे. एकदम लग्नातल्या पंक्तीतला भात कसा असतो तसा बनलेला आहे. एकदम स्वादला एकदम भरपूर चांगला बनलेला आहे. याच्यासोबत तुम्ही दही, कांदा, टमाटर सर्व करू शकता आणि लिंबूही घेऊ शकता. खूप छान हा भात लागतो. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपचं बटनही दाबा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.